हे मुंबईला आले, हे मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्र संस्कृती दाखवली. पोलिसाचे सोल बांधायचे, माणसं आकडायचा झोका बांधतात बा. हे पहिल्यांदा मुंबईला मै झालं. कशावर काय करत होते हे पोरं? काय बिघडलेले नव्हते, यांना काही झालेलं नाही. हे समाजासाठी धावून आले होते, समाजासाठी लढत होते, समाजासाठी तिथे खेळत बागडत होते. आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण, तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते. कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता. एकाही माय माऊलीला धक्का लागू दिला नाही मराठ्यांच्या पोरांनी, एकाही. इतकं हा, पण आता आमची संस्कृती एकदा दाखविली, उलट मुंबईचे विचार जिवंत केले त्या पोरांनी कुठं कुठं इतक्या ताकदीने. आणि पहिल्यांदा असं घडलं की तिसरी वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा, म्हणलं माघारी जाते. कारण हेच वागावं लागणार आहे. आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलं वाटलं होईल बरं का, आपल्याच बुद्धीने वागायचं. मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही. तरी मला मराठ्यांनंतर फोन केले 2 दिवस. ते दगडाखाली चुने निघले जे अभ्यासक निघले. मग 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज. मग मराठ्याचे फोन सुरू झाले. ते म्हणले हा बाग करणारे आपण आहेत, लढणारे आपण आहेत, मिळवणारे आपण आहेत, त्यांच्याकडे ध्यान देऊ नका. तुम्ही फक्त आहेत तसे आम्हाला इमानदार पाहिजेत. आपण काही कुठाने करू, आरक्षण घेऊ. आयला मला असं आहे का? आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले यांना आम्ही बघतो, तुम्ही टेन्शन ना घेऊ, यांना आम्ही बघतो. म्हणजे हे रिअल आहे. आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार. आता गडावर काय जास्त बोलत नाही, पण एवढंच सांगतो, खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी. हे सोपी नाही, हे काय लेखी आश्वासन नाहीये. ह्यो JR आहे, हे काय शब्द नाही, लेखी नाही, हे काय ड्राफ्ट नाही. खूप मोठी लढाई जिंकली. मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे. आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते, शिक्षण घेते, खूप कल्याण होणार आहे समाजाचं. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं. आपण कधी भेद नाही केला, मराठवाडा वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा. खानदेश विदर्भासाठी समिती आणखीन काम करते, सगळ्याचं काम होईल. आता एवढंच गडावून सांगतो, आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हा, आता उगले टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा. आपण सगळेजण मिळून, हा ना, मग ते सांगतो ना. आता आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू पुन्हा. जसा होईल तसा, छोटा मोठा जसा असेल तसा. कारण तयारी नाही ना आपली ह्यावेळेस. कारण गेल्या वेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता, ते होता. महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल. जसा होईल तसा, 500 असू 1000 असू, आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं 100% करायचा. आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना, आता कसं घेतो आम्ही तुमच्याकडे. मग सांगू त्यांना. लागा दसऱ्याच्या तयारीला आपलं सगळ्याला. जय शिवराय. जेवायला जायचं, इथून सगळ्यांनी जेवायला पलीकडे.